आम्ही लढणार आहोत पूर्ण पूर्ण काय. आता याच्यावर परत तुम्ही चर्चा आणू नका. पवार लढणार आहोत गटाचे का नाही लढणार आहोत, आम्ही चांगले लढणार आहोत. आता मग त्याच्यावर आता शंका आणू नका. मग आता महाविकास आघाडी लढणार का एकटे लढणार का कसे लढणार का ते मग दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर काय करणार का तुम्ही काय करणार. आम्ही निवडणुका लढणार एवढं आहे. आघाडी तर आघाडी नाही तर स्वतः. जेव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण मराठ्यांना का दिलं नाही असा पण प्रश्न उपस्थित होता. कुठला तो GR जो निघाला होता. मराठा आरक्षणाची धार जी आहे ती पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर होती का मुख्यमंत्र्यांचा काळ संपल्यानंतर आता वाढली. 1982 पासून मागणी होती हा काय मराठा आरक्षणाची. आहे ना 1982 पासून आल्या. मग पवारसाहेब सातत्याने तेच सांगतात की तांत्रिक अडचण काय आहे ती सांगतात तुम्हाला. ते म्हणतात राज्यात केंद्रात तुमचं सरकार होतं, मग आता तुमचं पण सरकार आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या ना. मग त्यावेळेस का नाही झालं असं प्रश्न उपस्थित होता. त्यावेळेस झाला पाहिजे ना. त्यावेळेला प्रयत्न केले ना, त्यावेळेला प्रयत्न केले, त्यावेळेला घेण्याचा प्रयत्न झाला असेल, टिकला नसेल, कोर्टात टिकला नसेल, सगळे प्रश्न आहेत. आता ती प्रश्न हे करण्यापेक्षा त्यांनी काय वारली तुम्ही वाचून मारायचं का असा प्रश्न करण्यापेक्षा आता जो प्रश्न समोर उभा आहे त्याला मार्ग काढायचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आरोप प्रत्यारोप राजकारणात इतक्या विषयासाठी होतात ना. संयुक्तपणाने महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीला समोर जावं अशा प्रकारचे आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही ठिकाणी जर तशी अपवाद झाला तर स्वबळाव करायचं का अशा प्रकारची सुद्धा चर्चा ही अध्यक्षांच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे करत असताना आम्ही सगळीकडे निवडणुका लढवणार हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. मग हे काय करणार ते काय करणार, ज्यांना काय करायचं कोणाला करून द्या, आम्ही सगळ्या निवडणुका लढवणार हे तुम्हाला या ठिकाणी सूचित करतो. ओबीसी मधून आपण आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारला घ्यायचा असेल, ज्यावेळेला नवी मुंबईला या आंदोलनाचा शेवटचा ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला ज्यावेळेला शेवटचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये शासनाच्या वतीने एकनाथजी शिंदे असतील तर त्यावेळेच्या सरकारने काही आश्वासनं दिली होती. आता जरांगे पाटलांचं म्हणणं काय आहे की तुम्ही समिती नेमली होती, त्या समितीचे अध्यक्ष बदलले, नवीन अध्यक्ष केले, त्या समितीला परत तुम्ही 6 महिने मुदतवाढ दिलेली आहे. मग ही मुदतवाढ देत असताना आत्तापर्यंतच्या समितीने काय काम केलं, त्यांना तो अधिकार आहे का, कायदा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का, असे अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेला आंदोलन मागे घेतलं त्यावेळेला जी आश्वासनं केली त्यातले एक तरी पूर्तता केली का याच्या संदर्भामधला त्यांनी काल प्रश्न विचारला. जे न्यायमूर्ती शिंदे आले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला ओबीसीचा कोटा वाढवावा लागेल. हे केंद्रामध्ये असलेला अधिकार आहे आणि केंद्रातला असलेला अधिकाराचा उपयोग हा राज्यकर्त्याने, मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लगेच आरक्षण देऊ, हे राज्याच्या हातात आहे, तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा. आता काय केलं जात आहे की तो निर्णय घेऊन त्यांनी लगेच केंद्राकडे केला तर हा वाद मिटू शकतो, परंतु तो वाद मिटवायचा नाही अशी राज्यकर्त्यांची भूमिका सध्या दिसते. कारण एका बाजूला ओबीसीचे नेते विरोधामध्ये बोलतात, एका बाजूला मुंबईमध्ये आलेल्या आर्थिक मुंबईमध्ये जरांगे पाटलांचं वादळ आलेलं आहे. त्यामध्ये त्या असलेल्या लोकांनी त्या पद्धतीने तो मोर्चा आलेला आहे. तो बघितल्यानंतर सरकार तो दाबण्याचा प्रयत्न एका बाजूला करत आहे. म्हणजे सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे की पवार साहेबांचा हात आहे असं म्हटलं जातं. माझ्या माहितीप्रमाणे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. मग पवार साहेबांचा हात असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखव. पवार साहेबांनी बोलले नाही तरी मग पवार साहेबांची भूमिका स्पष्ट करावी. आणि पवारसाहेब नाही म्हटले मग पवारसाहेबांचा अदृश्य हात आहे म्हणून सांगितलं जातं. आता याच्या मागे कोणाचा अदृश्य हात आहे का स्वयंस्फूर्तीने मराठे आले, स्वयंस्फूर्तीने जरांगे पाटील आले, हे एकदा सरकारकडून उगीच ते संभ्रमावस्था ठेवून लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करण्यात हे बंद करावं. आज तिसरा दिवस आहे. आज जसजसा दिवस वाढेल तेवढं वातावरण बिघडत जाईल. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला, कोणी काय कोणता पक्ष कोणाची भूमिका याच्याकडे न बघता या आंदोलनाला गांभीर्याने घ्यावं आणि मार्ग काढण्यासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्या समितीच्या अहवालाची वाट न बघावी, कुठलीही वाट न बघता सरकारची जी समिती आहे तिने आजच्याच बैठक घ्यावी. जे काही निर्णय घेणार आहे ते पटकन घ्यावे आणि तसे निर्णय जाहीर करावे असं माझं मागणं.